नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पत्रव्यवहार करतोय, अधिकाऱ्यांना भेटतोय जाऊन. आता सुद्धा जेव्हा आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त जेव्हा प्रचार करत होतो, लोकांमध्ये जात होतो, प्रत्येक सोसायट्यांमध्ये जेव्हा मीटिंग घ्यायचो, प्रत्येक सोसायटीमध्ये आम्हाला हीच तक्रार होती की रस्त्यावरच्या हातगाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, टपऱ्या वाढल्यात. आठवड्याच्या 7 दिवसातनं 4 दिवस बाजार भरतायत. परत कॉन्क्रीटचे रस्ते नाही आहेत आपल्याकडे, पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये झाले. रस्त्यांबाबत तर खासदार साहेबांनी सोल्युशन काढलेलं आहे, त्याचं काम देखील चालू झालेलं आहे. पण या हातगाड्या टपऱ्या ज्या प्रशासनाच्या हातात आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आम्हाला बिलकुल सहकार्य करत नाही आहेत. आणि मी तर बोलेन की या सगळ्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे. आपण पाहिलं असेल की ते का नाही आले, त्याचं काय कारण, काय नातेवाईक आहेत त्याचे इकडचे टपरीवाले, हातगाडीवाले तर ते बाजारवाले, मला माहिती नाही आहे. पण त्यांनी लक्ष द्यावं. आमच्या इकडचे जवळजवळ 1 लाख 1.25 लाख लोकवस्ती आणि चांगले लोक इथे राहणारे आहेत. त्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा ट्रॅफिकचा त्रास होतोय. रोज संध्याकाळी कुठला ना कुठला तरी बाजार असतो, आठवडा बाजार, आणि मग दिवसभर माणूस काम धंद्याला जाऊन थकून बागून आलेला असतो. पण त्याला लोढा हेवनमध्ये एंट्री केल्यानंतर सुद्धा घरी पोचायला अर्धा तास लागतो. त्याच्यामुळे खूप त्रास आहे आम्हाला. जर आम्हाला ह्या 4-5 दिवसात जर काही निकाल नाही दिसला नगरपालिकेचा, तर पुढच्या आठवड्यात आमच्या ह्या सर्व रहिवाशांचा एक आक्रोश मोर्चा नगरपालिकेवर जाईल. याची जबाबदारी पूर्ण त्या नगरपालिकेच्या प्रशासनाने घ्यावी, तेवढंच मी त्यांना इशारा देईन. मैं जो है ना साहब, बिल्डिंग रीजेंसी एबीसी में रहता हूँ, लोढ़ा हेवन शिवाजी चौक में। और शिवाजी चौक में संडे मार्केट लगता है। हमारा बिल्डिंग के अंदर से बाहर एम्बुलेंस आने को जगह नहीं, कुछ हो गया, किसी को कुछ बीमार हो गया तो एम्बुलेंस अंदर आने को जगह नहीं, पूरा रोड पैक कर देता है ये लोग। और ये लोग का वजह से ये जो लोकल जो पहला बस आता था, ये बस भी अंदर आने को तैयार नहीं है। आजकल बस भी नहीं आ रहा है इधर। पहला हम लोग ने, खासदार ने इधर से बस चालू किया था डोंबिवली टू लोढ़ा हेवन, वो बस आजकल अंदर आना बंद कर दिया। कारण ये जो फुटपाथ का जो दुकान है, ये हाथ गाड़ी है, और ये जो मार्केट जो लगता है, हफ्ते में 4-5 मार्केट तो लग ही रहा है। तो डिस्टर्बेंस सबको हो रहा है, पूरा पब्लिक को तकलीफ तो हो रहा है। और खास करके हम तो संडे मार्केट से हम लोग को जास्ती प्रभाव हो रहा है कि मैं संडे मार्केट के बिल्डिंग में ही रहता हूँ। चंद्रेसी रीजेंसी एबीसी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में मैं रहता हूँ, और वहीं से संडे मार्केट लगता है। तो एम्बुलेंस अंदर आने को जगह इतना प्रॉब्लम हो रहा है। और ये कितना टाइम लेटर दिया है, हम लोग ने वारंवार, हमारा नगर सेवक के जरिए हमने लेटर भी दिया है, हमारा सोसाइटी की तरफ से लेटर दिया है नगर सेवक को, फिर भी गवर्नमेंट वाला कुछ एक्शन नहीं है। आज मेरा आंखों के सामने मैं आ रहा हूँ, ये फ्राइडे मार्केट चालू है और ये लोग शिवाजी चौक में खड़ा है, म्यूनसिपालिटी वाले शिवाजी चौक में, और इधर बाजार चालू है। तो साहब मेहरबानी करके इसको बंद करेगा तो लोढ़ा हेवन का लोग थोड़ा सुखी से रहेंगे। परिसर हातगाडीमुळे एवढा त्रस्त झालेला आहे की तुम्ही बघत असाल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या लावलेल्या आहेत, त्याच्या पुढे पार्किंग पण आहे। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, नागरिकांना एवढा त्रास होतो की म्हणजे गाडी घेऊन तर सोडा, चालत सुद्धा जायला खूप मोठा प्रॉब्लेम होतात। आणि आमची सोसायटी, मी तर निकेतन सोसायटीमध्ये राहतो, आमच्या गेटच्या समोरच हातगाड्या लावलेल्या आहेत। आणि त्या हातगाड्यावरनं काही बोलायला गेलं की काही ते स्थानिक लोकांची नावं सांगतात की मी याचा माणूस आहे, मी त्याचा माणूस आहे। त्याच्यामुळे त्यांना बोलणं सुद्धा चुकीचं होतं। आम्ही वारंवार नगरसेवक साहेबांना लेटर दिलेत, सोसायटीकडून लेटर दिलेत, पूर्ण परिसराच्या सोसायटीने पण लेटर दिलेत, आणि साहेबांनी नगरपालिकेत पण लेटर दिलेत, पण नगरपालिका कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। आणि त्यांना नगरपालिकेची गाडी येते, जेव्हा ती गाडी तिथून निघते तेव्हा यांच्या हातगाड्या सगळ्या सोसायट्यांमध्ये इकडे तिकडे चालले जातात। म्हणजे कोणीतरी त्यांना खबर देतं की बाबा आम्ही येतोय, तुम्ही गाड्या बाजूला करा। जेव्हा ती गाडी येते तेव्हा इथं एकही गाडी दिसत नाही। म्हणजे नगरपालिकेचे जे हातगाडी उचलणारे जे डिपार्टमेंट आहे, त्यांचा पण काहीतरी इथं हात आहे की बाबा ते त्यांना काहीतरी सपोर्ट करतात, म्हणून हा मोठा प्रॉब्लेम होतोय। तर मी एकच विनंती करेन नगरपालिकेला की तुम्ही लोकांच्या समस्या जाणून घ्या, लोकांना त्रास होणार नाही असं काहीतरी करा।
एवढीच विनंती करतो.